गुन्हा नंबर 652/25 याप्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता। या गुन्ह्यामध्ये यातील फिर्यादी जो आहे रवी लालचंद वाटवानी हा संध्याकाळी त्याची जे सगळे कॅश कलेक्ट करून जात असताना त्याच्या बॅगेमध्ये ही सदरची कॅश होती। यातील आरोपी जो आहे त्या आरोपीने त्याला आवाज दिला की रवी मला या ठिकाणी सोड असं म्हणून त्याच्याशी त्याच्या गाडीवर बसला। त्याच्यानंतर त्याला गाडीवरती बसल्यानंतर त्याला सांगितलं की तुला मुलगा आहे मुलगी आहे पत्नी तुझे लग्न झालेलं आहे आणि तुझ्याकडे जे पैसे ते मला दे नाहीतर तुझ्या पोटामध्ये चाकू खुपशील असं म्हणून त्याच्या पोटाला चाकू लावला। त्याच्यानंतर ते त्याच्याकडची जी बॅग आहे ते बॅग जबरदस्तीने काढून घेऊन त्याचा जो साथीदार बाजूला थांबलेला होता त्या साथीदाराच्या गाडीवरती बसून तो त्या ठिकाणाहून फरार झाला। या गुन्ह्याच्या दरम्यानच्या काळात तपास पथकाचे जे अधिकारी आहेत लहू सातपुते हे आमच्या माननीय वरिष्ठ अधिकारी संजय जाधव साहेब तसेच सचिन गोरे सर आणि माननीय कोळी साहेब यांच्या मार्गदर्शनाने करत असताना जो यामध्ये 100 CCTV कॅमेऱ्याची तपासणी केली, तांत्रिक विश्लेषण केलं आणि त्या आधारे गुन्हा घडल्यानंतर जो 2 ते 3 दिवसामध्ये यातील आरोपी जो आहे त्या आरोपीला ताब्यात घेतलं। यातील आरोपी जो आहे सूरज विष्णू परगणे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून गुन्ह्यामध्ये गेलेले जो 21,000 रुपये रक्कम त्याचबरोबर गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि त्यांनी गुन्ह्याच्या वेळी वापरलेली हुडी जी त्याच्या अंगात परिधान केलेली होती ही त्याच्याकडून जप्त केलेली आहे। याचा साथीदार फरार आहे तर त्याला लवकरच आम्ही शोध घेऊन त्याला अटक करत आहोत। या आरोपीवरती इतर पोलीस स्टेशनच्या ठिकाणी गुन्हा दाखल आहे, त्या गुन्ह्याच्या याच्यावरून त्याला पुढची योग्य ती कारवाई करीत आहोत। थँक्यू। डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स।